आम्ही म्हणत होतो वाईट होणारच त्याचं. मी वाट बघत होते केव्हा यांचं वाटोळ होतंय ते. आणि अशी माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही प्रवचनाला येता, मी सांगतो म्हणून आपल्यात काही परिवर्तन झालं असेल, पण स्वभावता आपण सोडून इतर आपल्या पुढे गेलेला किंवा कोणाचं बरं झालेलं इतकं चटकन दुसऱ्याचं बर्व पचवता येत नाही. दुसऱ्याचा आनंद पचवता येत नाही. ज्या दिवशी दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद पचवता येईल, त्या दिवशी तुमची पांडुरंगाकडे वाटचाल सुरू झाली, वारी सुरू झाली म्हणा, नाही का? हा महत्वाचा भाग आहे की मनातली कशाने तृप्त व्हायचं. ज्याने अतृप्त व्हायला पाहिजे, ज्या गोष्टीने तुम्ही ती गोष्ट बघून तृप्त होताय. बघा, माणसाचा स्वभाव काही काही वेळेला मला काय राग येत नाही असं नाही, पण अजून इतका काही प्रगट आतमध्ये दाबून ठेवण्याची शक्ती आहे. येत नाही असं नाही. काही वेळेला एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला ना, कोणी मेलं ना, काय पडलं ना, माणसं धुम्मड बघायला जातात. अरे वाचवायला जा ना त्याला, बघायला काय जातो. परवाच मी पेपरमध्ये वाचलं, एका वळणावर एकाला मोटरसायकलला धक्का लागला, तो पडला. आणि त्याच्यात काय लिहिलं होतं पेपरला माहिती आहे का? सगळेजण फोटो काढण्यात गुंतले होते, पण त्याला उठवायला कोणीच जात नव्हते. फोटो काढण्यात गुंतले होते, पण त्याला उठवायला कोणी जात नव्हतं. उशीर झाला, आटपला. नाही काय, हे जे काही मोबाईल झालेत ना, सगळं वाटोळ आहे. रोज मारतायत. काय नको तिथे फोटो, माझ्याही मागे सगळी तेच असतात. हे फोटो काढते, ते फोटो काढते, ते फोटो काढते. अरे सांगितलेला फोटो मनात ठेव ना, पुष्कळ झालं ना, काय फोटो काढून काढतोय. हा, माझ्या शब्दाचे फोटो काढून मनात ठेवा. जे काही प्रवचन आहे त्याचे फोटो काढून मनात ठेवा. माझा फोटो काय उपयोगाचा आहे? मी सुद्धा बाबा महाराजांचे बर. म्हणून मी कुणी आलो तर आता बोलायचंही सोडून दे. मला त्रास व्हायला लागला. उगीच माळ नाही, गळ्यात नाही, खाऊन यायचा, माझ्या शेजारी फोटो काढायचा. आता मी बोलतच नाही, फोटो काढ, नाही तर काय करायचं ते कर, आणि कोणाला दाखवायचं दाव, आणि ते दाखवून जर तुला पद्मश्री मिळत असेल ते घे. काय सांगितलं मी? सात्विक तृप्ती, राजस तृप्ती, तामस तृप्ती, याच्या पलीकडे तृप्ती भुकेली आहे. तृप्ती भुकेली काय करू माय.